हरिओम. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की खाली मांडी घालून काही जणांना बसता येत नाही. तर आपण घरच्या घरी कोणते एक्सरसाइज केल्याने आपल्याला खाली व्यवस्थित मांडी घालून बसता येईल ते आज आपण बघणार आहोत. नमस्कार, मी स्वर्णा कौलगुड, निसर्गोपचार तज्ज्ञ, योग पंडित आणि योग प्राध्यापक आहे. बऱ्याचदा काय होतं की गुडघ्यामध्ये प्रॉब्लेम नसतो, पण तरीसुद्धा खाली मांडी घालून बसायला येत नाही. आणि बऱ्याचदा आपल्या ज्या हिप जॉईंटच्या तिथे आतल्या बाजूनी, म्हणजे मांडीच्या आतल्या बाजूनी, तिथे ज्या काही नसा आहेत त्या ताठरलेल्या असतात, मागच्या बाजूला सुद्धा ताठरलेल्या असतात. आणि त्यामुळे बऱ्याचदा मांडी घातली की गुडघा असा वरच राहतो, खाली टेकला जात नाही, नीट व्यवस्थित मांडी घालता येत नाही. आणि त्यासाठी आपण कोणत्या एक्सरसाइज रोजच्या रोज घरी केल्या की आपल्याला व्यवस्थित मांडी घालून बसता येईल ते आज आपण बघणार आहोत. या सगळ्या एक्सरसाइज आपल्या पलंगावर बसून जरी केल्या तरी सुद्धा हरकत नाही. पण ज्यांना बसता येतंय खाली, फक्त नीट मांडी घालता येत नाही, त्यांनी खाली बसूनच ह्या सगळ्या एक्सरसाइज करायच्या आहेत आणि रोजच्या रोज करायच्या आहेत. बघूयात आपण की व्हिडिओत जसं काही सांगितलेलं आहे तसंच्या तसं रोज करण्याचा प्रयत्न करा. आणि व्हिडिओच्या एकदम शेवटी आपण एक खूप छान टॅक्ट सांगितलेली आहे, ती पण बघायला विसरू नका. व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप करू नका. आपल्या त्रिवेणी योग निसर्गोपचार केंद्राचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करा, आवडलं तरी कमेंट करा, नाही आवडलं तरी कमेंट करा, नक्की कळवा मला. धन्यवाद. भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. बघा पुढे काय काय दिलेलं आहे, नीट सगळे प्रकार नीट बघा आणि रोज करण्याचा प्रयत्न करा. बघा, खाली मांडी घालून जर बसता येत नसेल आपल्याला तर रोजच्या रोज आपण घरी काय काय एक्सरसाइज करायची आहे जेणेकरून आपल्याला नीट खाली मांडी घालून बसता येईल, त्या एक्सरसाइज आज आपण बघणार आहोत. मुळात हे लक्षात घ्यायचं आहे की दिवसभराच्या कामामध्ये आपण किती वेळेला जमिनीवर बसतोय, खाली बसण्याचा प्रयत्न करतोय. कारण काय आहे, पृथ्वी महाभूत हे जे काय आहे ते आपल्या शरीरावर काम करत असतं आणि आजकाल ते कमी झालेलं आहे. म्हणजे नुसत्या पायानी जमिनीवर चालणं, मातीवर चालणं, गवतावर चालणं किंवा घरामध्ये सुद्धा नुसत्या पायानी चालणं होत नाही. बऱ्याचदा चप्पल घालूनच चाललं जातं, खाली बसणं होत नाही. तर त्यासाठी बघा काय काय करता येईल ते बघायचं आहे. तर अजिबातच खाली जमिनीवर ज्यांना बसताच येत नाही त्यांनी हे प्रकार गादीवर बसून केले तरी चालतील. पण ज्यांना खाली बसता येत आहे पण मांडी नीट घालता येत नाही आहे तर त्यांनी काय करायचं आहे बघा, की खाली बसायचं आहे आणि मग आतल्या बाजूला आपल्या जांघेपासूनच्या ज्या काही नर्व आहेत त्या आखडलेल्या असतात, तर त्यांना मोकळं करण्यासाठी असं बसायचं आहे. तर पायामध्ये अंतर घेतल्यावर जर आपल्याला ताण आतल्या बाजूला जाणवत नसतील तर अजून थोडंसं अंतर घ्यायचं आहे, जेणेकरून आपल्याला आतमध्ये ताण जाणवला पाहिजे. आपल्याला कळलं की आता एवढं बसल्यानंतर आपल्याला आता ताण जाणवतोय, तर मग असं बसायचं आहे. ताण आलेल्या स्थितीत थोड्या वेळ बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. जर तुम्ही काही पेपर वाचत असाल, भाजी निवडत असाल, टी व्ही बघत असाल तर त्याही वेळेला तुम्हाला असं बसायला हरकत नाही. पाठ मान सरळ ठेवायची ह्याच्यामध्ये आणि हा आलेला ताण घेण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याच्यानंतर जर तुम्हाला अजून हे जास्त फ्लेक्सिबल करायचे असतील तर हात पुढे टेकवून हळूहळू थोडं जेवढं जमेल तेवढं पुढं वाकण्याचा प्रयत्न करायचा आहे. आता एवढं उल्काताईंना वागता येते, तुम्हाला कदाचित एवढं नाही वागता आलं तर नुसते हात टेकवता आले पुढचे तळहात तरी चालतील. आता यांना असं बसता येते पण ह्यामध्ये भरपूर ताण जाणवतात, खूप जास्त ताण येतात, बसता येणं शक्यच होत नाही बऱ्याच वेळेला. अशा म्हणजे अशा स्थितीमध्ये बसता येत नाही. पण मग नुसते हात ताठ करून तळहात टेकलेली स्थिती घ्या. हां, वाकवले नाहीत, अजून मागे व्हायचे, अजून मागे. हे बघा, अशी एवढी स्थिती जरी तुम्हाला जमली तरी हरकत नाही, कारण ह्याच्यामध्ये सुद्धा ताण भरपूर वाढतात. आणि मग रोज ह्याची प्रॅक्टिस करत करत जेवढं तुम्हाला खाली वाकता येईल तेवढं वाका आणि त्या स्थितीमध्ये थांबण्याचा प्रयत्न करा.
जेवढे तुम्ही ताण आतल्या बाजूला घ्याल तेवढे तुमचे स्नायू हे लवचिक होणार आहेत आणि मांडी घालून चांगलं बसता येणार आहे. खूप छान. हळू जेवढं जमेल तेवढं करायचंय. एकदम एवढे ताण घ्यायचे नाही आहेत. थोड्या वेळ ताण घेतले 1 मिनिटासाठी किंवा 1.5 मिनिटासाठी तर ते ताण लगेच कमी करायचेत. म्हणजे दोन्ही पाय जुळवायचेत आणि गुडघ्यामध्ये पाय हलवायचेत. हे ताण असे कमी करून घ्यायचेत. नंतर म्हणजे हे 2-3 वेळेला तुम्ही करू शकता की पुन्हा एकदा पायात अंतर घेऊन ताण घ्यायचे, 1 मिनिट टिकवायचे आणि पुन्हा एकदा पायातले ताण कमी करायचे. तर असं जर तुम्ही 2-3 वेळेला दिवसातून केले ताण घेण्याचे प्रकार तर आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे मांडी घालता येईल. आता बघा नंतर काय करायचंय की एक एक पाय गुडघ्यात दुमडून जवळ घ्यायचा आहे. हां, आणि पाठ सरळ करून ह्या स्थितीत थांबायचंय. हे पण मनातल्या मनात अंक मोजायचे. 60 अंक मोजले की 1 मिनिट होतो आणि नंतर पाय सरळ करायचा आहे. नंतर दुसऱ्या बाजूनी पुन्हा पाय दुमडून घ्यायचा आहे. ही स्थितीसुद्धा 60 अंक मोजत टिकवायची आहे. नंतर मग ही स्थिती सोडायची आहे. आता मांडी घातल्यासारखी एका पायाची स्थिती करायची आहे. बघा आता ही स्थिती पण अगदी जमेल असं नाही. म्हणजे पूर्ण आपली टाच अगदी जांघेजवळ येईल इतका पाय दुमडता येणार नाही. मग थोडासा जेवढा दुमडता येईल, जसा दुमडता येईल, जिथपर्यंत तो दुमडता येईल तेवढाच दुमडायचा आहे आणि तेवढ्या स्थितीमध्ये बसायचं आहे 60 अंक मोजत. हां, हळूहळू तुम्हाला तो व्यवस्थितपणे रोज प्रॅक्टिस केली की खूप व्यवस्थित जवळ घेता येईल. तर जेवढा घेता येईल तेवढा दुमडून बसायचं आहे 1 मिनिट. मग सरळ करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूनी पण पाय दुमडून घ्यायचा आहे. जेवढा जमेल तेवढा घ्या आणि त्या स्थितीत बसा. रोज केल्याने तो तुम्हाला अजून थोडा दुमडून घेता येणार आहे आणि त्या स्थितीत अंक मोजत थांबायचं आहे आणि 1-1 मिनिट शक्यतो ती स्थिती जी जमली आहे आपल्याला त्या स्थितीत बसण्याचा प्रयत्न करायचा आहे. नंतर पाय सावकाश सरळ करायचा आहे. आता बघा एकच पाय गुडघ्यात दुमडून दुसऱ्या मांडीवर घ्यायचा आहे आणि हा गुडघा जमिनीकडे नेण्याचा प्रयत्न करायचा आहे. 1, 2, 3 असं एक 5-6 वेळेला गुडघा वर घ्यायचा आहे, खाली जमिनीकडं घ्यायचा आहे. जेवढा नेता येईल तेवढा न्यायचा आहे. परत आपल्याजवळ घ्यायचा आहे, पुन्हा जमिनीकडे न्यायचा आहे. असं एक थोड्या वेळेला करायचं आहे. नंतर हा पाय सरळ करायचा आहे. दुसऱ्या पायाने ही स्थिती करायची आहे. नेहमी लक्षात ठेवायचं आहे आपल्याला जसं जमेल जेवढं जमेल तेवढं करायचं आहे, पण करायचं आहे. रोज करायचं आहे, रोज करण्याचा प्रयत्न करायचा आहे. रोज आपण त्याच्यावर काम केलं, जॉईंटवर, आपल्या मसल्सवर रोज काम केलं तर निश्चितपणे आपल्याला खूप सारे फायदे होताना रोजच्या रोज आपल्याला फरक दिसतो त्याच्यामध्ये. पण रोज करण्याचा प्रयत्न करा. बघा असं केलेलं आहे. नंतर पाय सरळ करायचा आहे. आता बघा टेनिस बॉल, बघा तो टेनिस बॉल घ्यायचा आहे. हा घट्ट असला पाहिजे, तो आपल्या दाबाप्रमाणे दबला नाही पाहिजे. मऊ बॉल अजिबात घ्यायचा नाही आहे, अगदी टणक बॉल घ्यायचा आहे. त्याच्यानंतर पाठीवर झोपायचं आहे. झोपताना हातांचे कोपरे टेकवत मग पाठ टेकवायची आहे. आता बघा एकच पाय गुडघ्यात दुमडून दुसऱ्या मांडीवर घ्यायचा आहे. थोडं त्या बाजूला व्हायचं आहे आणि बरोबर आपली जी नस ताठरली आहे आपल्याला जाणवती बघा, त्याच्या खाली तो बॉल ठेवायचा आहे आणि मग आपली मांडी खाली करायची आहे त्याच्यावर दाबून आणि आपला हात मात्र वर ठेवायचा आहे. संथ श्वसन, डोळे मिटलेले ठेवायचे. आपल्याला जाणीव होती जर आपण बरोबर त्या स्थानी त्या ठिकाणी तो जर बॉल ठेवलेला असेल तर आपल्याला त्याची चांगली जाणीव होते आणि हा मनातल्या मनात 60 अंक मोजत हा बॉल त्या ठिकाणी ठेवायचा आहे. नंतर काढायचा आहे. एका साईडला होऊन तो बॉल काढायचा आहे. पाय सरळ करायचा आहे
आणि हीच स्थिती दुसऱ्या बाजूनी पण करायची. जरी आपल्याला एकाच बाजूला तो त्रास जाणवत असेल तरी व्यायाम मात्र दोन्ही बाजूनी करायचा आहे. त्याही बाजूनी आपण तो बॉल खाली ठेवून घेतलाय सीटच्या आणि ह्या पद्धतीने थांबायचं आहे. संथ श्वसन, डोळे मिटलेले, मनामध्ये बाकीचे विचार नकोत. लक्ष आपल्याला कुठे बॉल ठेवल्याने कुठे ताण जाणवतोय त्याकडे द्यायचं आहे. 60 अंक मोजायचे आणि नंतर पुन्हा एकदा तो बॉल काढून घ्यायचा आहे आणि पूर्वस्थिती घ्यायची आहे. अगदी छान. सगळ्या प्रत्येक स्थिती झाल्यानंतर थोडी अर्ध्या मिनिटाची थोडी विश्रांती घेत तुम्ही हे सगळे प्रकार रोज करायचेत. त्याच्यानंतर पाय जुळलेले घ्यायचेत आणि पायांचे चवडे खाली ताणायचेत आणि हा ताण टिकवायचा आहे. 5 सेकंद 10 सेकंद टिकवायचा आहे. पुन्हा चवडे नॉर्मल करायचे आहेत, रिलॅक्स. पुन्हा एकदा पाय ताणून घ्यायचेत. हे पण 5 वेळेला प्रकार करायचेत. अगदी छान. यानंतर एकावर एक पाऊल ठेवायचे म्हणजे आणि मग हे ह्या बाजूला आणि त्या बाजूला असं वळवायचंय. अगदी छान. हे पण एक 4-5 वेळेला करायचंय. नंतर पाय बदलायचा आहे. कुठल्याही पायाने आधी करा, चालणार आहे. अगदी छान. कुठे बघा, या सगळ्या नसा मोकळ्या होण्यासाठी आपल्याला हे सगळे व्यायाम प्रकार खूप उपयोगी पडतात. पाय खाली घ्यायचा आहे आणि रिलॅक्स. ज्यांना हे प्रकार करताना कमरेमध्ये थोडंफार दुखतं त्यांनी नंतर हे सगळे प्रकार झाल्यानंतर आपल्या घरात असलेली उशी कमरेच्या खाली घेऊन विश्रांती घ्यायची आहे. 10 ते 15 मिनिटाचं शवासन कमरेखाली उशी घेऊन. बघा, कमरेखाली जी उशी घ्यायची आहे ती कशी घ्यायची आहे. आपण असं बसल्यानंतर बरोबर आपल्या सीटच्या तिथे मागे उशी टेकवून ठेवायची आहे आणि ती उशी फार जाड घ्यायची नाही आहे आणि खूपही पातळ नाही घ्यायची. अशी मीडियम उशी घ्यायची आहे. अगदी सीटला जुळवून ठेवायची आहे आणि मग त्याच्यावर झोपायचं आहे. म्हणजे बरोबर आपला कमरेचा जो भाग आहे जो जमिनीला टेकत नाही नॉर्मली, त्याच्या खाली ती उशी येते. आणि बघा, खांदे ह्याच्यात टेकत नाहीत म्हणून खांदे असे वर, म्हणजे आपले हात असे वर करून रिलॅक्स झोपायचे, म्हणजे आपले खांदे पण व्यवस्थित टेकले जातात. तर हे कमरेखाली उशी घेतलेलं शवासन हे सुद्धा दिवसातून एकदा अगदी करायचंच आहे, कारण हे उपचाराचा भाग आहे. कमरेखाली उशी घेऊन शवासन आणि हे 10 ते 15 मिनिटच करायचं आहे. त्यानंतर मात्र उशी काढून टाकायची आहे. नाहीतर ह्याच्यावरच झोपून गेलोय असं अजिबात करायचं नाही. मग त्याचे फायदे होण्याच्या ऐवजी तोटे जास्त होतात. त्यामुळे लक्षात घ्या की उपचार म्हणून हे आपण करणार आहोत, तर ते 10 ते जास्तीत जास्त 15 मिनिटाचंच उशी घेतलेलं शवासन करायचं आहे आपल्याला. हे लक्षात घ्या. त्याच्यावर आपल्याला पूर्णपणे झोप लागता कामा नये. तर असं हा उपचाराचा भाग आहे आणि तो रोज तुम्ही करा. तुम्हाला खूप फायदे झालेले दिसतील. कंबरदुखी कमी होईल, चालता व्यवस्थित येईल, मांडी घालून बसता व्यवस्थित येईल. तर निश्चितपणे कमरेखाली उशी घेतलेलं शवासन हे रोज करण्याचा प्रयत्न करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.